नमस्कार पब्लिक, तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं. जसा मागच्या व्हिडिओला सपोर्ट केला आहे तुम्ही, आपण व्हिडिओ सपोर्ट करा. तर आज आपण चाललो आहे उज्जैन, ओंकारेश्वर आणि कालभैरवला. तर पूर्ण व्लॉग बघा. तर आपल्या आमसफरला रेडी करून निघतोय तुमचा भाऊ उज्जैनला आपल्या फॅमिलीसोबत. तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ, एन्जॉय करा. जसं की पब्लिक तुम्हाला माहिती आहे, आपण सेफ्टीची पहिले काळजी घेतो. तो नायट्रोजन हवा आपण भरून आणि PU काढून पूर्ण गाडी चेक करून निघतो. आता आपण तुम्हाला माहिती आहे, गाणे म्हणजे आपले जीव की प्राण आहे. तर मस्तपैकी गाणे लावून 90sचे आपण चाललो आहे मस्त आपल्या प्रवासाला. एन्जॉय करा तुम्ही पण, आम्ही पण एन्जॉय करतो. बघत राहा पब्लिक पुढे. गाणे पण ऐकत राहू पब्लिक, कारण की आपला प्रवास अजून खूप बाकी. इंदोर अजून इथून जवळजवळ किती 263 किलोमीटर आहे पब्लिक. तर आता आपण थांबलो आहे जेवणासाठी. इंदोर अजून इथून जवळजवळ 150 किलोमीटर आहे. आतापर्यंतचा तर प्रवास एकदम मस्त झालेला आहे. लवकरच आपण भोले बाबांचे दर्शन घेऊ. आज आपण उज्जैनला रात्री आपल्याला 12, 12:30 एक तरी वाजूनच राहतो. आपण एका ढाब्यावर थांबलेलो इथे जेवायला. आपल्या आमसफर सोबत गाणे ऐकत मस्तपैकी इंदोरला कधी पोचलो पब्लिक आपल्याला कळलंच नाही. मस्त प्रवास झाला आहे आपला. इंदोरमध्ये अहिल्याबाई होळकर सगळ्यांना माहितीच असेल, त्यांचा हा राजवाडा. बघूयात आपण राजवाडा आणि त्यांचं पूर्ण समोरचं गार्डन कसं आहे. इंदोरमध्ये पोचलोय पब्लिक आता आपण. हा आपला भाऊ. अजून 1 तासाचं तरी अंतर आहे उज्जैनला पोचायला. अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आणि त्यांच्या मागे त्यांचा राजवाडा आहे. बघू शकता किती सगळं सुंदर आहे. गार्डन पण मस्त आहे. आम्ही गेलो तेव्हा गार्डन तर बंद होतं, पण उडी मारून आपण आत आलो आहे तुमच्यासाठी, फक्त व्हिडिओसाठी. पब्लिक सपोर्ट करा. सोडा घेतला पब्लिकीचा आपण, पण अर्धा सोडा तर खालीच गेला आहे ग्लासाच्या. ठीक आहे, चलो. गुड मॉर्निंग पब्लिक. तर आपण काल रात्री 2-2:30च्या दरम्यान पोचलो इथे आणि एका हॉटेलवर स्टे केला. तर तस्तू हॉटेलचं नाव आहे. तुम्ही जर कधी आलेत फॅमिलीसोबत तर एकदम छान व्यवस्था आहे या भावात, आपल्या गावात असा विषय इथला. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या गोष्टी टाकेल, इथल्या हॉटेलचा ॲड्रेस वगैरे. तुम्ही यांना संपर्क पण साधू शकता येताना. जर तुम्ही इन केस कधी पण आले तर या ठिकाणी येऊ शकता. एकदम मस्त हॉटेल आहे आणि राहण्याची उत्तम सोय तुमची होऊ शकते. आता आपण जातोय बाबांच्या दर्शनाला. जय महाकाल पब्लिक. सकाळची सुरुवात मित्रांनो चहासोबत तर झालीच पाहिजे. तर बघू शकता रेल्वे स्टेशनच्या शेजारीच हॉटेल येते. तर जवळ पडेल तुम्हाला सगळ्यांना. बाबांच्या दर्शनाला आलो आणि टिळाच नाही लावला तर मग मजाच नाही पब्लिक. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी या दादाकडून टिळे लावून घेतले. टिळा लावून झाला तरी व्हिडिओ सुरू. दिदीला म्हटलं बस कर चला आता पुढे. बाबांसाठी पुष्प घेऊन तुमचा भाऊ निघालाय मस्त दर्शनाला. पुढे मोबाईल जमा होणार आहे, सो व्हिडिओ काढायला भेटणार नाही. बऱ्यापैकी गर्दी दिसते पब्लिक. तर आता पुढे जाऊनच कळेल किती गर्दी लागते आपल्याला अजून. बघूया पुढे. सर्वप्रथम बाप्पांचे दर्शन घेत चाललो आहे आपण पुढे भोलेबाबांच्या दर्शनाला. गणपती बाप्पा मोरया. दीदी लाईक करा. नागराज यांच्यावर सुंदर असे बसलेले महादेवांची मूर्ती बघा मित्रांनो. पब्लिक झालंय आपलं दर्शन. आता आपण इकडनं निघणार आहेत, कालभैरवला जाणार आहे आपण. तर दाखवतो तिथला पण व्ह्यू दाखवतो, तिथलं पण दर्शन करू. इथे आत आल्यानंतर आपला मोबाईल जमा केला गेला होता. त्याच्यानंतर आता बाहेर येताना मोबाईल घेतला, थोडे फोटोज वगैरे क्लिक केले आणि आता आपण निघतोय कालभैरवसाठी. बघत राहतो. कालभैरवला पोचलोय पब्लिक आपण. 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे उज्जैनपासून.
मग कालभैरवला एवढी गर्दी दिसते तेवढी उज्जैनला पण नव्हती आपल्याला भेटलेली. हळूहळू पुढे सरकत आपण येतोय मंदिराजवळ. दर्शन झाल्याच नशीब आजमावताना आपला यश भाऊ. बघूया आता पोपट यांच्या नशिबाला घोडा लावतो का यांचं नशीब सावरून घेतो ते बघू. भाऊ म्हणे दक्षिणा टाकल्याशिवाय पोपट काय बाहेर येत नाही, म्हणून यशने आपल्या दक्षिणा टाकल्या. कालभैरववरनं आता निघालोय पब्लिक आपण. इथून इंदोरला थोडंसं फिरू वगैरे मस्त. त्याच्यानंतर तिकडनंच ओंकारेश्वरला जातोय आपण मित्रांनो आजच्या आज. इंदोरमध्ये पोचताच तुमच्या भावाने खाऊ गल्लीवर हल्ला केला आहे मित्रांनो. जाताच आपण पाणीपुरी ट्राय केली. इथली ठीकठाक होती. नाशिकसारखी पाणीपुरी ते नव्हती मित्रांनो इकडे. पब्लिक इंदोरमध्ये आलात तुम्ही तर राजहंसची दाल बाटी नक्कीच ट्राय करा. मस्त टेस्ट आहे, नक्की ट्राय करा. दाल बाटी खाऊन झाल्यानंतर मस्त आपण स्वीटवर हल्ला केलेला आहे. मस्त पोटभर खाऊन आपण निघालो आहे आता ओंकारेश्वरला मित्रांनो. तर इथून अजून ओंकारेश्वरला जायला जवळजवळ 120 किलोमीटर्स आहे इथून. तर दोन तास तरी लागतील आपल्याला, कारण की इकडनं जाताना घाट वगैरे भरपूर निघालो आपण. नमस्कार पब्लिक, आपण आता ओंकारेश्वरच्या अलीकडे. इथून आपण ओंकारेश्वरला जाणार आहे. आपण स्टे केला होता काल रात्री एका ठिकाणी. मस्त आहे. तुम्ही तुमचं जर कधी येणं झालं आहे फॅमिलीसोबत तर तुम्ही इथे थांबू शकता. हे रूम बघू शकता. रूम साईज पण मोठी आहे खूप आणि 2 बेड आहे. 6 ते 7 माणसं आरामात तुम्ही इथे सगळे बसू शकता. इथून आपण चाललो आता ओंकारेश्वरला. तर बघत राहा पुढे आपला व्लॉग. किती गर्दी भेटते आपल्याला दर्शनाला, किती वेळ वगैरे लागतो, सगळं दाखवण्यात येईल. हे बघा हे हॉटेल. हॉटेलचं नाव आहे मा वैष्णवी न्यू हॉटेल रेस्टॉरंट. इकडे आपले यश भाऊ आणि सुभाष दादा वेट करताय गाडी काढायची आता आपली. काही बोलायचे का तुम्हाला? 2 शब्द दोघांना. काय इच्छुक आहे बोला. कसं वाटतंय फिरून? एकदम भारी मस्त वाटतंय. तुम्ही पण फिरायला एन्जॉय करा. बरं जाऊ द्या हॉटेलचे रिव्ह्यू द्या. हॉटेलचा रिव्ह्यू कसा होता तुमच्या? 4.5 आउट ऑफ 5. पण मग आपल्या ज्या बजेट भावात गंमत या भावात आपल्या गावात ओनली उज्जैन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर. चल ओंकारेश्वरला पोहोचलोय पब्लिक आपण. हार्डली 5 ते 7 किलोमीटर अंतर होतं हॉटेलवरून. थांब गाडी जाऊ दे. मंदिर पैदल जाना है कि बोट में जाना है? 2 रास्ते बनते हैं. बोट पे बोटिंग का कितना मेंबर है आपका? 7-9. 52 इथं पुढे एक स्टंट आहे. समोर बघत राहा लाल शर्टावाल्याकडे इकोची कार चालली होती. त्याने एंट्री फीस दिली नाही तर बिचारा त्याच्या मागे धावत गेला होता. तर असं करू नका भाई, कारण की टुरिस्ट प्लेस आहे. प्रत्येक नगरपालिकेचा हक्क इथे घेण्याचा. तर 50 रुपये पावती होती फक्त, बस बाकी काय नाही. ओंकारेश्वरची गलिया देखो भाई. इथे पाय ठेवताच मन प्रसन्न झालं आहे एकदम. बट आपले यश भाऊने स्टंट केलं आहे. बघत राहा पुढे. हा सीन बघितल्याच अंगावर काटे आले पब्लिक डायरेक्ट. एकदम मस्त नजारा. बोटवाल्याने आपल्याकडनं 7 जणांचे 1000 रुपये घेतले फक्त इथून तिकडे जायचे पब्लिक. तर बार्गेनिंग करा मित्रांनो इथे, नाही तर लुटले राहशाल खूप. इथून तिथं जायचे 1000 आणि बाकी
फेरी मारायची म्हणजे तिकडच्या साईडला फिरायचे वगैरे वेगळे 200 पर पर्सन. तर टोटल आम्ही 2400 रुपये दिले. आय थिंक 2400 का 2000. तर बार्गेनिंग करा पब्लिक. चाललो आहे आता आपण दर्शनाला मस्त बोटीने. पण बोटीने नक्की जा पब्लिक, त्याच्याशिवाय मजा नाही येणार दर्शनाला. दर्शनासाठी गर्दी खूप आहे पब्लिक. तर ती ही गर्दी याच्यामुळे झाली तर 12 12:15 वाजले आणि 12 12:15 वाजता बाबांसाठी भोग लावता इथे. तर मंदिर 12 12:15 पासून तर 1 1:15 1पर्यंत मंदिर बंद राहतं. त्याच्यामुळे ही पब्लिक इथे गर्दी झालेली. बॉटल द्या ना, बॉटल द्या का? उचलले जाते का रे? फायनली आता आपण आलोय नंदी महाराजांच्या समोर. लवकरच आपलं दर्शन होईल. मंदिरात पाय ठेवतात पब्लिक अंगावर काटा आलाय. हे सुंदर असं कोरीव काम बघून प्रत्येकाचं मन मोहून जाईल असं दृश्य आहे. खूप छान मंदिर आहे आतून पब्लिक. इथून पुढे मोबाईल वापरता नाही आला पब्लिक आपल्याला मंदिराच्या रूल्समुळे, कारण की पुढे मोबाईल घेऊन टाकत होते. सो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. नमस्कार पब्लिक. आता आपलं दर्शन झालेलं आहे. हे बघा, बस चकली इकडे फॅमिलीसोबत आलो आहे मी आज. मम्मीनी बोट वाळायला विचारून आपली सेटिंग लावून दिलेली पुढं बसण्यासाठी. इकडे मागे ओंकारेश्वर बाबा, यश बाबा पण इथे बसले. मम्मी म्हणजे जाय थोडा फॉर्म करून घे तिकडं बसून. आत्ता फायनली आपण बोटच्या टोकावर आलेलो आहे. पण फीलच वेगळा इथं बसण्याचं, एकदम मस्त. भीती पण तर खूप वाटत होती कारण की बोट पूर्ण इकडे तिकडे होतं. छोटासा धबधबा आणि हा सुंदर असा व्ह्यू मस्त बाई. और क्या चाहिए लाईफ में. बोटचं रेंट खूप आहे इथे. 1000 दिया कुत्रा का मूद. 200 रुपये एका जणाला. 200 रुपीज पर पर्सन. तो 1000 दे घ्यायचे का? मस्त दर्शन करून आता आपण निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला पब्लिक, आपल्या नाशिकला. हाय पब्लिक. तर पोचलो आहे आपण आज नाशिकला. आता 2 वाजले आता रात्रीचे. व्यवस्थित झाले आपली ट्रिप एकदम. तर इन केस तुम्हाला पण जायचा प्लॅन झाला तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये काही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी ज्या लागणार आहेत त्या दिलेल्या आहेत. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये परत. धन्यवाद.